नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने। भाग 13 स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत। इदं पद्मासनं प्रोक्तं सर्वव्याधी विनाशनं दुर्लभं येन केनापि धीमतां लभ्यते भुविहि। या पद्मासनामुळे सर्व व्याधींचा नाश होतो। हे दुर्लभ आसन काही बुद्धिवान लोकांनाच त्याचं महत्त्व समजतं आणि ते त्याचा उपयोग करून घेतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे। हठयोग प्रदीपिका नावाच्या योगाच्या ग्रंथातला हा श्लोक आहे। पद्मासन जर सायाटिका किंवा सॅक्रल इन्फेक्शन्स म्हणजे माकडहाड आपण म्हणतो अशा काही व्याधी असतील तर करू नये। अशक्त लोकांनी देखील पद्मासन करू नये। अशक्त आणि आजारी व्यक्तींनी ते करू नये। सुरुवातीला अर्ध पद्मासनानीच सुरुवात करायची आहे। त्याची नीट पूर्ण 8-15 दिवस महिनाभर प्रॅक्टिस झाली की मग पूर्ण पद्मासन करायचं। एका वेळी एकच पाय उचलून उजवा पाय उचलून डाव्या पायावर ठेवायचा, मग डावा पाय उचलून उजव्या पायावर ठेवायचा। अशा अर्ध पद्मासनाची पूर्ण प्रॅक्टिस झाली की मगच पूर्ण पद्मासनाकडे जायचंय। पद्मासन करायच्या आधी जर तितली आसन केलं तर पायाचे स्नायू मोकळे व्हायला मदत होते। पूर्ण पद्मासनात पाठ ताठ, शरीर रिलॅक्स्ड, डोळे बंद करून घ्यायचे। बरेच जण याला ज्ञानमुद्रा म्हणतात, पण आपल्या ग्रंथात तळवे वर असताना चिन्ह मुद्रा त्याला म्हटलं आहे। हातात हात गुडघ्यावर ठेवून शांतपणे डोळे मिटून तुमच्या उपलब्ध वेळेप्रमाणे तुम्ही या आसनामध्ये बसू शकता। हाताचे तळवे जमिनीकडे असतील तर त्याला ज्ञानमुद्रा असं म्हटलं आहे। पद्मासनामुळे शरीराला स्थैर्य येतच, मानसिक स्थैर्य देखील लाभतं। त्याशिवाय पोट आणि ओटीपोटातल्या अवयवांना सुदृढता मिळते। नक्की करा, अर्ध पद्मासनापासून सुरुवात करा, पूर्ण पद्मासन करा आणि त्याचे फायदे अवश्य मिळवा। आता भेटूया सोमवारी। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरिओम तत्सत।